अक्कलकोट पंचायत समितीत सभापती उपसभापती दालनाचे नूतनीकरण, प्रथमच एसी बसविणार. अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती यांच्या दालनांमध्ये प्रथमच वातानुकूलित एसी बसविण्यासह रंगरंगोटी आणि दुरुस्तीची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. गेल्या 4 वर्षांपासून वापरात नसलेली ही दालने आता सजविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पंचायत समितीकडे यासाठी अधिकृत तरतूद नसतानाही होऊ घातलेल्या भावी सभापती व उपसभापती यांच्या पुढाकारातून ही दालने सजविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दालनांमध्ये नवीन पंखे, लाईट्स व इतर साहित्य बसविण्यात आले असून संपूर्ण दालनांचे अंतर्गत रूप पालटले आहे. मागील 4 वर्षांपासून दालने बंद अवस्थेत असल्यामुळे विद्युत यंत्रणा, बाथरूममधील नळ, फॅन, पडदे तसेच फर्निचर मोठ्या प्रमाणावर खराब झाले होते. त्यामुळे सर्व दालनांमध्ये नव्याने पीओपी, रंगकाम व दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत. या नूतनीकरणासाठी लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान अक्कलकोट पंचायत समितीच्या 12 सदस्यांपैकी 8 सदस्य भाजपचे तर 4 सदस्य शिवसेनेचे निवडून आले आहेत. संख्याबळ पाहता पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर भावी सभापती व उपसभापती यांच्या माध्यमातून ही दालने सजविण्यात येत असल्याची चर्चा पंचायत समितीच्या आवारात रंगत आहे. आता अक्कलकोट पंचायत समितीचा 25वा सभापती कोण होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच सभापती व उपसभापती दालनात बसवण्यात येणाऱ्या वातानुकूलित एसीची चर्चा मात्र जोर धरू लागली आहे.